नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमचं मनापासून नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आणि आज आपण पाहणार आहोत श्री केतुरपाल प्रसन्न आणि गणेश कोंड या गावातली पालखी भेट. आणि चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आणि मनापासून बघा, लाईक करायला विसरू नका आणि कमेंट देखील करा. चला. तर मित्र हो, ही जी पालखी आहे देवळातनं आता बाहेर पडते, ही गणेश कोंडची पालखी आपल्या देवाला भेटायला गेली होती. आणि देवळात आता भेट घेऊन ही आता केतुरपाल प्रसन्न आपल्या देवाला आता या देवाची भेट घेणार. या पालखीची भेट होईल आता, ते आपण बघूया. आणि आता या दोन्ही पालख्या मस्तपैकी ढोल ताशाच्या गजरामध्ये आणि ह्या आनंदीमय वातावरणामध्ये आता आपण पाहतो आहे. कोकणातील शिमगोत्सव म्हणजे परंपरा, श्रद्धा आणि गावकऱ्यांचा उत्साह याचा सुंदर असा संगम आज आपण पाहणार आहोत. हा एक खास क्षण. चला तर मग. गावामध्ये आधीपासूनच उत्साहाचं वातावरण आहे. गावकरी, भाविक आणि लहान मुलं सगळे पालखीच्या आगमनाची आणि भेटीची वाट पाहत आहेत. ढोल तासांच्या गजरात आणि जयघोषामध्ये वातावरण पूर्णपणे भक्तिमय झाले आहे. आणि त्यात हा सुंदर अशी आतिषबाजी आपण पाहतोय. तर मित्र, हा क्षण खूपच खास असतो. गणेश कोंड आणि गोकुळगाव येथील दोन्ही देवांची पालखी भेट होते. ही परंपरा अनेक वर्षापासून चालत आलेली असून गावकऱ्यांसाठी हा अत्यंत पवित्र आणि आनंदाचा क्षण असतो. आणि पहा हा उत्साह. आणि आता ही धमाल मजा मस्ती आपण पाहणार आहोत. आणि ह्या सगळ्या आनंदमय वातावरणामध्ये या व्हिडिओला एकदम सुंदर असं एकदम छान लागले असं म्हणायला काहीच हरकत नाही. आणि व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि या संपूर्ण व्हिडिओचा आनंद घ्या. तसंच एक आता आपला पुढचा व्हिडिओ येणार आहे, त्याच्यात आपण नवीन काहीतरी पाहणार आहोत. आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.
मंडळी, एक तुम्ही पाहू शकता बघा, दोन्ही गाववाल्यांनी आपापल्या पालख्या एक्सचेंज करून दोघंही वेगवेगळ्या पद्धतीने नाचवत आहेत. आणि हेच एक मजा असते, एकामेकांचा रिस्पेक्ट आणि एकामेकांचा म्हणतात ना आदर असतो आणि मान सन्मान केला जातो. तर मित्रांनो, गणेशकोंडची पालखी आपल्या भेटीनंतर निघाली आपल्या मेन मुक्कामी आणि ही पालखी आता तिच्या वाटेला निघाली आहे. आणि त्याचप्रमाणे आता आपली गोकुळगावची जी पालखी आहे तिचं आता इथे मोठ्या थाटामाटामध्ये तिला नाचवण्यात येईल. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने लेझिम खेळत आणि या खालोबाच्या तालावरती आपण पाहतोय सुंदर असं पूर्ण सर्कल करून नाचतात आणि मधोमध पालखीला नाचवण्यात येते. अशा पद्धतीने आपण पाहतोय बघा, किती छान असं सुंदर असं दृश्य आपल्या समोर आहे. अशा प्रकारे भक्ती, परंपरा आणि उत्साहात ही पवित्र पालखी भेट पार पडते. कोकणातील शिमगोत्सवातील हा सुंदर क्षण पाहून प्रत्येक भक्ताच्या मनात आनंद आणि समाधान भरून येतं. जय श्री केतुरपाल प्रसन्न. मित्रांनो, नवीन आपण व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटणारच आहोत, पण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ काय फारसा मोठा बनवलेला नाही आहे आणि ह्या सुंदर अशा या प्रसंगाचा आणि या सोहळ्याचा आनंद घ्या. चला, आपण एकदा नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटणारच आहोत, पण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.